नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण चालू घडामोडीचे काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. पहिला प्रश्न, कोणत्या राज्याच्या NCCने प्रतिष्ठेचे पंतप्रधान बॅनर 2023-24चे विजेतेपद पटकावले आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, बी गुजरात, सी राजस्थान, डी केरळ. बरोबर आन्सर आहे महाराष्ट्र. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याच्या NCC पथकाने सलग कितव्यांदा देशातील सर्वोत्तम संचालनाचा बहुमान मिळवला आहे? ऑप्शन ए 1, बी 2, सी 3, डी 4. बरोबर आन्सर आहे सी 3. नेक्स्ट, खालीलपैकी कोण भारतीय लष्करातील पहिल्या महिला सुभेदार बनल्या आहेत? ऑप्शन ए अवनी चतुर्वेदी, बी प्रीती रजक, सी राणी बंग, डी पूनम सिन्हा. बरोबर आन्सर आहे बी प्रीती रजक. नेक्स्ट, भारताच्या कोणत्या टेनिसपटूने ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे? ऑप्शन ए विजय अमृतराज, बी सुमित नागल, सी रमेश कृष्णा, डी रोहन बोपन्ना. बरोबर आन्सर डी रोहन बोपन्ना. नेक्स्ट, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावणारा कोण सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला आहे? ऑप्शन ए लिएंडर पेस, बी महेश भूपती, सी रोहन बोपन्ना, डी आनंद अमृतराज. बरोबर आन्सर आहे सी रोहन बोपन्ना. नेक्स्ट, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? ऑप्शन ए मारिया शारापोव्हा, बी अरिना संबालेका, सी सानिया मिर्झा, डी सेरेना विल्यम्स. बरोबर आन्सर आहे बी अरिना संबालेंका. नेक्स्ट, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेचे सलग दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकणारी अरिना संबालेंका कोणत्या देशाची टेनिस खेळाडू आहे? ऑप्शन ए बेलारूस, बी रशिया, सी इराण, डी चीन. आन्सर ए बेलारूस. नेक्स्ट, ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे? ऑप्शन ए भारत, बी अमेरिका, सी चीन, डी कैरो. बरोबर आन्सर आहे डी कैरो. नेक्स्ट, कैरो येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत 10 मीटर पिस्तूल मिश्र गटात भारताच्या रिदम सागवान आणि उज्ज्वल या जोडीने कोणते पदक जिंकले आहे? ए रौप्य, बी सुवर्ण, सी ब्रांझ, डी कोणतेही नाही. आन्सर बी सुवर्ण. नेक्स्ट, प्रथम श्रेणी क्रिकेटच्या 252 वर्षाच्या इतिहासात कोणत्या खेळाडूने सर्वात वेगवान त्रिशतक झळकावले आहे? ऑप्शन ए शिवम दुबे, बी अश्विन कुलकर्णी, सी ऋतुराज गायकवाड, डी तन्मय अगरवाल. आन्सर डी तन्मय अगरवाल. नेक्स्ट, हैदराबादच्या तन्मय अगरवालने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान किती चेंडूमध्ये त्रिशतक झळकावण्याचा विक्रम केला आहे? ऑप्शन ए 140, बी 148, सी 147, डी 150. आन्सर सी 147. नेक्स्ट, रोहन बोपन्ना हा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावणारा कितवा भारतीय टेनिसपटू ठरला आहे? ऑप्शन ए तिसरा, बी पहिला, सी दुसरा, डी चौथा.
बरोबर आन्सर आहे ए तिसरा. नेक्स्ट, केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक 2024साठी कोणत्या टॅगलाईनचे अनावरण केले आहे? ऑप्शन ए इलेक्शन ऑफ इंडिया, बी निवडणूक लोकशाहीचा उत्सव, सी भयमुक्त चुनाव, डी चुनाव का पर्व देश का गर्व. आन्सर डी चुनाव का पर्व देश का गर्व. नेक्स्ट, टेक्नॉलॉजी सायंटिस्ट प्रभाकर देवधर यांचे निधन झाले. ते केंद्र सरकारच्या कोणत्या आयोगाचे माजी अध्यक्ष होते? ऑप्शन ए सामाजिक आयोग, बी इलेक्ट्रॉनिक आयोग, सी निवडणूक आयोग, डी इतर मागासवर्गीय आयोग. आन्सर बी इलेक्ट्रॉनिक आयोग. नेक्स्ट, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अरिना संबालेका हिने कोणत्या देशाच्या क्वीन बेन झेंगचा पराभव केला? ऑप्शन ए चीन, बी भारत, सी रशिया, डी जपान. आन्सर ए चीन. नेक्स्ट, नितीश कुमार यांनी कितव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे? ऑप्शन ए 8, बी 7, सी 9, डी 6. आन्सर सी 9. नेक्स्ट, नितीश कुमार यांनी 9व्यांदा कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे? ऑप्शन ए केरळ, बी बिहार, सी गोवा, डी तमिळनाडू. आन्सर बी बिहार. नेक्स्ट, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धा 2024चे पुरुष एकेरी विजेतेपद कोणी जिंकले आहे? ऑप्शन ए ॲनिक सिन्नर, बी रोहन बोपन्ना, सी डॅनियल मेदवेदेव, डी नोव्हाक जोकोविच. बरोबर आन्सर आहे ए ॲनिक सिन्नर. नेक्स्ट, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धा 2024चे पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकणारा ॲनिक सिन्नर हा कोणत्या देशाचा टेनिस खेळाडू आहे? ऑप्शन ए रशिया, बी भारत, सी इराण, डी इटली. आन्सर डी इटली. नेक्स्ट, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा ॲनिक सिन्नर हा इटलीचा कितवा खेळाडू ठरला आहे? ऑप्शन ए दुसरा, बी तिसरा, सी पहिला, डी चौथा. आन्सर सी पहिला. नेक्स्ट, एलन मस्क यांना मागे टाकून कोण जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहे? ऑप्शन ए बर्नार्ड अर्नोल्ड, बी वॉरन बफे, सी मुकेश अंबानी, डी बिल गेट्स. आन्सर ए बर्नार्ड अर्नोल्ड. नेक्स्ट, पक्षांतर बंदी कायद्यात सुधारणा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची घोषणा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली आहे? ऑप्शन ए नरेंद्र सिंह तोमर, बी नरहरी झिरवाळ, सी राहुल नार्वेकर, डी दिलीप वळसे पाटील. आन्सर सी राहुल नार्वेकर. नेक्स्ट, 84वी अखिल भारतीय पीठासीन अधिकार व सचिव परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? ऑप्शन ए नवी दिल्ली, बी मुंबई, सी कोलकाता, डी चेन्नई. आन्सर बी मुंबई. नेक्स्ट, मुंबई येथे महाराष्ट्र विधिमंडळात आयोजित करण्यात आलेल्या 84व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी व सचिव परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? ऑप्शन ए जगदीप धनखड, बी नरेंद्र मोदी, सी द्रौपदी मुर्मू, डी ओम बिर्ला. आन्सर डी ओम बिर्ला. नेक्स्ट,
FIH हॉकी 5 महिला विश्वचषक स्पर्धेचे उपविजेतेपद कोणी जिंकले आहे? ऑप्शन ए इंग्लंड, बी सिंगापूर, सी भारत, डी चीन. बरोबर आन्सर आहे सी भारत. नेक्स्ट, FIH हॉकी 5 महिला विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? ऑप्शन ए मलेशिया, बी जर्मनी, सी नेपाळ, डी नेदरलँड. आन्सर डी नेदरलँड. नेक्स्ट, 69व्या फिल्मफेअर पुरस्काराचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? ऑप्शन ए मुंबई, बी गांधीनगर, सी दिल्ली, डी हैदराबाद. आन्सर बी गांधीनगर. नेक्स्ट, 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये कोणत्या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवला आहे? ऑप्शन ए 12वी फेल, बी ॲनिमल, सी जवान, डी फायटर. आन्सर ए 12वी फेल. नेक्स्ट, 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे? ऑप्शन ए रणवीर सिंग, बी अजय देवगन, सी विकी कौशल, डी रणबीर कपूर. आन्सर डी रणबीर कपूर. नेक्स्ट, 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये कोणाला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे? ऑप्शन ए जया बच्चन, बी डेव्हिड धवन, सी जॉकी सराफ, डी रेखा राव. आन्सर बी डेव्हिड धवन. नेक्स्ट, 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन ए आलिया भट, बी कृती सेनन, सी रश्मिका मंदाना, डी दीपिका पदुकोण. आन्सर ए आलिया भट. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्यात पहिले बालस्नेही न्यायालय कोठे होणार आहे? ऑप्शन ए मुंबई, बी नाशिक, सी पुणे, डी कोल्हापूर. आन्सर सी पुणे. नेक्स्ट, कोणत्या देशाने महदा, केहान-2 व हल्प या 3 उपग्रहांची यशस्वी चाचणी घेतली आहे? ऑप्शन ए इराक, बी इराण, सी पाकिस्तान, डी नेपाळ. बरोबर आन्सर आहे बी इराण. नेक्स्ट, टाटा आणि कोणत्या देशाची कंपनी एअरबस यांच्यात हेलिकॉप्टर निर्मिती करण्यासाठी करार झाला आहे? ऑप्शन ए फ्रान्स, बी अमेरिका, सी जर्मनी, डी दक्षिण आफ्रिका. बरोबर आन्सर आहे ए फ्रान्स. नेक्स्ट, टाटा आणि फ्रान्स कंपनी एअरबस संयुक्तपणे कोणत्या हेलिकॉप्टरची निर्मिती करणार आहेत? ऑप्शन ए H-130, बी H-123, सी H-128, डी H-125. आन्सर डी H-125. नेक्स्ट, ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या दुहेरीचे विजेतेपद मिळवणारी 38 वर्षीय सेह सू वेई ही कितवी सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरली आहे? ऑप्शन ए पहिली, बी तिसरी, सी दुसरी, डी चौथी. आन्सर सी दुसरी. नेक्स्ट, वेस्ट इंडीज देशाच्या क्रिकेट संघाने किती वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कसोटी क्रिकेट सामना जिंकला आहे? ऑप्शन ए 25, बी 27, सी 30, डी 32. आन्सर बी 27. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.